महत्वाची बातमी समोर येते। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप पाहायला मिळते। पक्षातूनच सुनेत्रा पवारांच्या निवडीला आक्षेप करण्यात आलेला आहे। तर या प्रकरणी सुनेत्रा पवारांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे। या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या खरतर अंतर्गत पक्षातूनच आता सुनेत्रा पवारांच्या निवडीला आक्षेप घेतल्याची माहिती या प्रकरणी सुनेत्रा पवार यांना नोटीस देखील देण्यात आली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर अपडेट? मेघना, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। खरं तर यावेळी पुन्हा पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत ही नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। खरं तर 9 जुलैला त्यांनी ही नोटीस बजावलेली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी देखील या नोटीसमधून मागणी केलेली आहे। खरं तर ही नोटीस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना बजावण्यात आली आहे। यात 26/2/26 म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या या वर्षीच्या 26 तारखेला एकूणच आपण पाहतोय की राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही अवैध असल्याचं म्हणत ही रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे या नोटीसमध्ये। आणि याबाबत स्वतंत्र आणि निपक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्याच्या मार्फत ही निवडणूक घेण्यात यावी असा देखील उल्लेख केलेला आहे। त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित ऑफिस मीनाक्षी, माझा आवाज आपल्याला येतोय का? तर काही तांत्रिक कारणामुळे मीनाक्षी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुनेत्रा पवारांना नोटीस बजावण्यात आली आहे। पक्षातूनच सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप पाहायला मिळते। तर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातूनच आक्षेप असल्याची महत्त्वाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।